नदीजोड प्रकल्प हा भारताच्या जलसंकटासाठीचा भविष्यातील मार्ग आहे. विशेष संदर्भ देऊन नदीजोड प्रकल्पाची महाराष्ट्राचा विशेष संदर्भ देऊन नदीजोड प्रकल्पाचे टीकात्मक विश्लेषण करा. क्रिटिकली अनालाइज. क्लासरूम डिस्कशन आहे. जेव्हा नदीजोड प्रकल्पांची चर्चा केली होती, नदीजोड प्रकल्प काय असतात ते सांगितलं होतं. नदीजोड प्रकल्पांची गरज काय आहे, कधीपासून उत्क्रांती झाली आणि महाराष्ट्रामधील नदीजोड प्रकल्प सगळं कव्हर केलेलं. काय विचारलंय? नदीजोड प्रकल्प काय आहे? जलसंकटासाठी भविष्यातील मार्ग आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचा विशेष संदर्भ देऊन टीकात्मक विश्लेषण करायचं आहे. क्लियर? नाउ अंडरस्टँड. इंट्रोडक्शन साठी तुम्ही कोणता कीवर्ड पकडला? भारतातील जलसंकट सांगा स्पष्ट शब्दांमध्ये, की भारतामधील इतक्या जिल्ह्यांमध्ये पाण्याची टंचाई भीषण आहे. 30% जिल्ह्यांमध्ये भारतामध्ये पाण्याची टंचाई भीषण आहे. अवर्षणग्रस्त झाला ना तो. पॉइंट इज अंडरस्टँड. अवर्षणग्रस्त असणं वेगळं आहे. अवर्षणग्रस्त पुणे पण आहे, सोलापूर पण आहे, पण पाण्याची टंचाई नाही आहे सोलापूरमध्ये. का? सिंचनाचं पाणी उपलब्ध आहे. गेटिंग द पॉइंट. तर म्हणून हा इनकम्प्लीट फॅक्ट आहे. तर बेटर फॅक्ट इज की भारतामधील किती जिल्ह्यांमध्ये जलसंकटाची स्थिती आहे, पाणी टंचाईची स्थिती आहे. राईट. पण याच्यापेक्षा एक बेटर फॅक्ट सांगतो. 2 फॅक्ट जर तुम्ही अमालगमेट करू शकला किंवा एकमेकांसोबत लिहू शकला. एक, किती जिल्ह्यांमध्ये कोरडी स्थिती आहे आणि किती जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. पॅराडॉक्स आहे. राईट. आणि त्या पॅराडॉक्सवर नदीजोड प्रकल्प काय सोल्युशन आहे. तर इंट्रोडक्शन मध्ये सांगा की भारतातील सो अँड सो प्रदेश किंवा सो अँड सो जिल्ह्यांची संख्या ही पाणी टंचाईची स्थिती आहे आणि इतक्या जिल्ह्यांमध्ये काय आहे, वारंवार पूरस्थिती निर्माण होते. क्लिअर? आणि यावर एक शाश्वत उपाय म्हणून नदीजोड प्रकल्प मार्ग ठरू शकतात. इंट्रोडक्शन लक्षात आलं एव्हरीवन? मुव्हिंग नेक्स्ट. बॉडीच्या पार्ट मध्ये काय विचारलंय? बॉडी पार्ट मध्ये विचारलेलं आहे की भारतातील जलसंकटासाठी हा मार्ग आहे. क्लिअर? तर मग पुढे तुम्ही हे सांगू शकता की भारतामध्ये नदीजोड प्रकल्पांची प्रासंगिकता खालील प्रमाणे आहे. क्लिअर? आणि मग नदीजोड प्रकल्पांची प्रासंगिकता सांगत असताना तुम्ही एक सांगू शकता की भारतामध्ये कोणकोणता प्रॉब्लेम आहे? फ्लड अँड ड्रॉट. क्लिअर? तर नकाशावर दाखवा की कोणकोणते भाग पूरग्रस्त आहे आणि कोणत्या भागांमध्ये अवर्षणाची स्थिती आहे. क्लिअर? आणि मग सांगा की या ठिकाणी आपण काय करू? आपण सरप्लस टू डेफिसिट ट्रान्सफर, नदीजोड प्रकल्पांद्वारे सरप्लस टू डेफिसिट ट्रान्सफर करू. राईट? अजून एक क्लिअर याच्यामध्ये ऍड करू शकता की हे जे जलसंकट भारतामध्ये विकसित झालेलं आहे त्या जलसंकटाचं स्वरूप सुद्धा सांगू शकता. जलसंकटाचं स्वरूप सांगायचं झालं तर जलसंकट हे स्थलसापेक्ष सुद्धा आहे. ऍट द सेम टाइम जलसंकट कसं आहे भारताचं? कालसापेक्ष सुद्धा आहे. किंवा वितरणाची चर्चा करतो ऍक्च्युली आपण. भारताच्या पर्जन्य वितरणामध्ये काय आहे? स्थलसापेक्ष विविधता आहे, कालसापेक्ष विविधता आहे. 4 महिन्यामध्ये अतिरिक्त पाऊस आहे, उर्वरित 8 महिने कोरडे आहे. काही प्रदेशांमध्ये खूप जास्त पाऊस आहे, काही प्रदेश कोरडे आहे. आणि अशा प्रकारचं एक वितरण जे आपल्याला दिसतं त्या वितरणावर आपण काय करू शकतो? हा उपाय करू शकतो. ज्यामध्ये जिथे स्थलसापेक्ष मध्ये तुम्ही काय करताय? सरप्लस वॉटर कुठे घेऊन चालला? डेफिसिट कडे. राईट? त्यानंतर दुसरं तुम्ही या ठिकाणी सांगाल की कालसापेक्ष वितरण जे आहे, कालसापेक्ष वितरणावर नदीजोड प्रकल्पांमधून आपण काय करू शकतो? स्टोरेज, वॉटर स्टोरेज. राईट? जेणेकरून उर्वरित कालावधीमध्ये आपण पाण्याची उपलब्धता राखून ठेवू शकतो.
क्लिअर? गॉट द पॉइंट? आणि म्हणून भारताचं जे जलसंकट आहे, जलसंकट एका पद्धतीने आपण कशाच्या मदतीने सोडवू शकतो? आपण सोडवू शकतो नदीजोड प्रकल्पांच्या मदतीने. भारताच्या स्तरावरची एखादी केस स्टडी द्या की जिथे नदीजोड प्रकल्प राबवला जातोय. राईट? मग या महाराष्ट्रामध्ये, मग महाराष्ट्रासाठी यांची प्रासंगिकता काय आहे ती सांगा. हा, केन बेतवाचं एक भारतामधलं उदाहरण द्या. राईट? महाराष्ट्रामध्ये प्रासंगिक काय? महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी आपण डिस्कस केलं मान्सूनच्या प्रश्नामध्ये. ते मान्सूनच्या प्रश्नाचे पॉइंट आठवा. जेव्हा आपण मान्सूनच्या प्रश्नामध्ये चर्चा केली तर मान्सूनच्या प्रश्नामध्ये आपण हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मान्सूनची जी लहरीपणा आहे तो अधिक तीव्रतेने जाणून येतो. मी तेच म्हणणार की मान्सूनचा लहरीपणा महाराष्ट्रामध्ये अधिक तीव्रतेने जाणून येतो. महाराष्ट्रातील पूर्वेकडील भागांमध्ये पर्जन्याचं प्रमाण अधिक आणि वारंवार पूरस्थिती विकसित होते, जेव्हा की पश्चिमेकडील भागांमध्ये अवर्षणाची स्थिती आहे. आणि म्हणून नदीजोड प्रकल्पांद्वारे सरप्लस टू डेफिसिट वॉटर ट्रान्सफर आपण करू शकतो, जेणेकरून महाराष्ट्रातील अवर्षणाची स्थिती आपण सुधारू शकतो किंवा पाणी टंचाईची स्थिती सुधारू शकतो. आता इथे आकडेवारी पाहिजे. आकडेवारी काय पाहिजे? महाराष्ट्रातील पाणी टंचाई असलेले जिल्हे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाणी टंचाई कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? क्लिअर? महाराष्ट्राचे पूरप्रवण कोणते जिल्हे आहेत? पूरप्रवण नद्या कोणत्या आहेत? ही भौगोलिक प्रासंगिकता झाली. आर्थिक प्रासंगिकता पण तुम्ही सांगू शकता. बहुतेक भागांमध्ये आपल्याकडे कोणती पिकं घेतली जातात? नगदी पिकं घेतली जातात. राईट? पाण्याचं जास्त गरज असलेली पिकं घेतली जातात आणि मग त्या ठिकाणी जिथे जिथे पाण्याची जास्त गरज आहे, राईट, तिथे आपण हे सरप्लस पाणी जर वळवतोय तर महाराष्ट्रामध्ये आपण शेतीची काय करू शकतो? प्रगती करू शकतो. एक केस स्टडी पण देऊ शकता. जो मराठवाड्याचा मागासलेपणा आहे तो का बरं आहे? पाण्याच्या अनुपलब्धते कारण. उपलब्धच नाहीये पाणी. पाणी उपलब्ध नाहीये म्हणून काय झालंय? ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे, कारण की शेतीची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे आणि म्हणून त्या पूर्ण प्रदेशाचा विकास होऊ शकत नाही. तर महाराष्ट्राचे हे जे मागास प्रदेश आहे, मागास प्रदेशांच्या विकासासाठी आपण कशाचा अवलंब करू शकतो? नदीजोड प्रकल्पांचा. पाण्याची उपलब्धता वाढेल, आपोआप शेती चांगली होईल, कृषी अर्थव्यवस्थेमध्ये चालना येईल. कृषी अर्थव्यवस्थेमध्ये चालना आली तर ग्रामीण अर्थव्यवस्थेची चालना आणि प्रादेशिक विकास घडून येईल. कीवर्ड घेऊन या, प्रादेशिक विकास घडून आणण्यामध्ये नदीजोड प्रकल्प एक मोलाची भूमिका बजावू शकतात. केस स्टडी, नळगंगा, वैनगंगा नळगंगा नदीजोड योजना. नकाशा ड्रॉ करा. 9 आव्हानं, भारताच्या स्तरावरील आव्हानं आणि महाराष्ट्राच्या स्तरावरील आव्हानं. भौगोलिक अडथळे आहे, राईट, पर्यावरणीय आव्हानं आहेत, ऍट द सेम टाइम काय आहे अजून? पॉलिटिकल, राजकीय आव्हानं आहेत. बस, परफेक्ट. मायक्रो वॉटरशेड डेव्हलपमेंट की नदीजोड प्रकल्पांचा तर एक सहारा आपण घेऊ शकतो, पण सोबतच महाराष्ट्रामध्ये सूक्ष्म पाणलोट क्षेत्रांचा विकास करणे किंवा जलयुक्त शिवार सारख्या कार्यक्रमांची मदत घेणे किंवा कार्यक्रम राबवणे अधिक प्रासंगिक असेल.